नमस्कार, मी अश्विनी. दिलेल्या फोटोमध्ये तुम्हाला समजलंच असेल की आजची स्पेशल रेसिपी काय असेल. अगदी बरोबर ओळखलात मैत्रिणींनो. तर आज आपण पपईपासून मस्त असा ज्यूस बनवतोय. अचानक तुम्ही कडाक्याच्या उन्हामध्ये बाहेर गेलात आणि त्याच वेळेला तुम्हाला ज्यूस प्यायचा असेल तर तुम्ही आवर्जून पपई ज्यूस किंवा कुठलाही फ्रूट ज्यूस मागवतात. पण बाहेरच्या ज्यूसमध्ये पाणी भरपूर प्रमाणात टाकलं जातं, त्यामुळे त्याची चवसुद्धा वेगळी लागते. तर इथे आपण घरगुती आणि सोप्या पद्धतीने फक्त 2 वस्तूंमध्ये हा ज्यूस बनवतोय. तर तुम्ही ज्यूस पाहण्याआधी आपल्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा आणि सोबतच घंटीचं बटनसुद्धा दाबायला विसरू नका. बाजारातून ही स्वस्त दरात मिळणारी पपई आपल्याला 12 महिने मिळते. तर इथे मी एक मोठी पपई आणली आहे आणि त्यामध्ये 2 भाग करून घेते. तर ज्यूस बनवण्यासाठी आपल्याला फक्त 1 भाग लागणार आहे आणि यामध्ये 3 ते 4 ग्लास आपले ज्यूस तयार होतात. कट केलेल्या पपईमधील सर्व बिया आता आपण काढून घेऊयात आणि या काढलेल्या पपईला अशा प्रकारे आपल्याला 4 भाग करून घ्यायचे आहेत. तर ही सोपी पद्धत आहे आणि यातील गर काढून घ्यायचा आहे. तर तुम्ही ज्यूस किती क्वांटिटीमध्ये बनवताय त्यानुसार कट करा आणि गर काढा. तर अर्ध्या भागामध्ये आपला हा ज्यूस भरपूर प्रमाणात होतो. तर 4 ग्लासमध्ये मी इथे बनवते, त्यामुळे पपईचा फक्त 1 भाग घेऊन बनवतोय. मैत्रिणींनो, आपल्या चॅनलवरती अनेक अशा प्रकारचे ज्यूस मी बनवलेले आहेत. तर आपल्या चॅनलवरती तुम्ही नक्की एकदा जाऊन चेक करा. खूप छान अशा रेसिपीज आहेत, सोप्यासुद्धा आहेत. अगदी घरात वस्तू ज्या आहेत त्याच वस्तूंमध्ये संपूर्ण रेसिपी मी बनवलेली आहे. तर हे बघा, आपण सगळे कट करून घेतल्यानंतर एका मिक्सरच्या जारमध्ये काढायचे आहे. तर इथं मोठं भांडं घ्यायचं आहे, कारण मोठ्या भांड्यामध्ये आपल्याला संपूर्ण ज्यूस बनवता येतो. त्यानंतर 1 ते 1.5 चमचा साखर टाका, तुमच्या आवडीनुसार टाका. तुम्ही नाही टाकलं तरीसुद्धा चालेल. त्यानंतर यामध्ये टाकूयात दूध. तर इथे रूम टेम्परेचरचं दूध टाकलं आहे, गरम दूध टाकू नका, कोमट असेल तरीसुद्धा चालेल. तर 1 ते 1.5 कप आपण यामध्ये दूध टाकूया. पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही आहे. त्यानंतर तुम्हाला हा पपई ज्यूस थंडगार असा हवा असेल तर त्यामध्ये 2 क्यूब फक्त बर्फाचे तुकडे टाकायचे आहेत. मस्त असा ज्यूस आपण ग्रेंड केला आहे. आता पिण्यासाठी सुद्धा घेऊया. कडकडीत ऊन आहे बाहेर, आता त्यामध्ये अशा मस्त थंडगार ज्यूस प्यायची मजाच खरंच काय वेगळीच असते. तर हे बघा, इथे मी 2 ग्लास भरून घेते सुरुवातीला. मस्त असा ज्यूस झाला आहे. तुम्ही सुद्धा नक्की एकदा बनवा. आपण पपई आणल्यानंतर अर्धा भाग असाच कापून खातो, पण कापून खाण्याऐवजी अशा प्रकारे तुम्ही फक्त 2 वस्तूंचा म्हणजे दूध आणि साखर टाकलात की आपला हा पपईचा ज्यूस मस्त तयार होतो. तर तुम्ही बघितलात ना, अगदी घट्टसर आपला हा ज्यूस झाला आहे. तुम्ही सुद्धा एकदा नक्की ट्राय करा. ज्यूस तयार झाला आहे म्हटल्यावर वाट कसली पाहायची. चला तर मग प्यायला घेऊयात. आहा, मस्त कडकडीत उन्हामध्ये अशा प्रकारचा थंडगार ज्यूस प्यायची मजाच वेगळी आहे. मैत्रिणींनो, आय होप तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.